नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर बघा मित्रांनो, जे एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप बी आहे, जे मेन्स एक्झाम आहे, त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याचे जे फॉर्म फिलअप करायची डेट आहे, ते पूर्ण समोर आलेली आहे. आपण बघू शकतो. तर वन बाय वन आपण पूर्ण जाहिरात बघायची आहे मित्रांनो. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा जे महाराष्ट्र गट ब आहे अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 ची तर गट ब रिझल्ट आहे त्याचा 23 मार्च 2026 ला जाहीर करण्यात आलेला होता आणि त्याची मेन्स एक्झाम जी आहे ती 17 मे 2026 ला होणार आहे मित्रांनो, रोज रविवारला. तर त्याचे फॉर्म फिलअप करायचे आहे मित्रांनो आपल्याला आणि ऑप्शन द्यायचे आहे पदानुसार. तर बघा मित्रांनो, जे अर्ज सादर करायचा कालावधी आहे ते 8 एप्रिल पासून 22 एप्रिल पर्यंत फॉर्म फिलअप करायचे मित्रांनो आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत. आणि जे ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक पण 22 एप्रिल 2026 राहणार आहे. जे भारतीय स्टेट बँकद्वारे चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक राहणार आहे 24 एप्रिल 2026 रात्री 12 वाजेपर्यंत. आणि जे चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 27 एप्रिल 2026 राहणार आहे बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये. अशा प्रकारे डेट राहणार आहे मित्रांनो. तर आपल्याला 8 एप्रिल पासून 22 एप्रिल पर्यंत जे मेन्सचा आहे फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे मित्रांनो. आपण पद संवर्ग बघू शकतो. सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब त्याच्यासाठी 3 जागा राहणार आहे. राज्य निरीक्षक गट ब त्याच्यासाठी 279 जागा राहणार आहे. जे पोलीस उपनिरीक्षक आहे PSI त्यांच्या 392 जागा राहणार आहे. आणि जे दुय्यम निबंध श्रेणी 1 आहे म्हणजे मुद्रांकन निरीक्षक गट ब त्याच्यासाठी 84 जागा राहणार आहे. अशा प्रकारे टोटल 758 जागासाठी हे भरती होत आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर त्याच्यानंतर आपण बघू शकतो प्रस्तुत परीक्षेकरता आरक्षणासंदर्भातील जे सर्वसाधारण तरतुदी, अटी, शर्ती इत्यादी महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 च्या जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार राहणार आहे. आणि जे दिव्यांग आरक्षण आहे ते अशा प्रकारे राहणार आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि हे पूर्ण PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारचे दिव्यांग आहे विद्यार्थी त्यांच्यासाठी हे राहणार आहे. अशी पात्रता राहणार आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे वयोमर्यादा काय राहणार आहे. तर सहाय्यक कक्ष अधिकारी, PSI, STI, ASO पूर्ण पदासाठी जे दुय्यम निबंध श्रेणी आहे मुद्रांकन निरीक्षण ते 1 नोव्हेंबर 2025 नुसार गणण्यात येणार आहे. किमान आणि कमाल वय 18, 38, 43 अशा प्रकारे जे वय आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आपापल्या कॅटेगरी पदानुसार. जे शारीरिक अर्थ आहे ते मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विविध केलेली समतुल्य अर्थ राहणार आहे. आपल्याला डिग्री लागणारच आहे. जे मुख्य परीक्षा करता अर्थप्राप्त ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याचा अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे मित्रांनो. आपली डिग्री कंप्लीट व्हायला हवी. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे आंतरवार्षिक आहे किंवा कार्यशाळेतील जे प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज माहिती स्वीकारण्याच्या विविध दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे. आणि जे मराठी भाषेचे ज्ञान आहे ते आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो शारीरिक पात्रता. जे पोलीस उपनिरीक्षक आहे PSI पद त्यांचं फिजिकल होत असते. जे पुरुष उमेदवार आहेत त्यांना 165 सेंटीमीटर हाईट उंची लागते. त्याच्यासाठी पायाने आपल्याला मोजण्यात येते ते आपल्याला माहित आहे. महिलांसाठी 157 सेंटीमीटर हाईट लागतात. आणि जे उभयलिंगी आहे जे विद्यार्थी स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या उमेदवारांसाठी 165 राहणार आहे. आणि जे स्वतःची लिंग ओळख महिला तृतीयपंथी अशी केलेल्या उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर राहणार आहे. छाती न फुगवता 79 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे मित्रांनो. अशा प्रकारे माहिती दिली आहे, तुम्ही बघू शकता. उपनिरीक्षक पदावरील जे नियुक्तीकरता शिफारस पात्र उमेदवारांसाठी शारीरिक मोजमापे नियुक्ती करण्यापूर्वी शासनामार्फत जे सक्षम प्राधिकार याकडून तपासून घेण्यात येतील. विविध शारीरिक पात्रता नसल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र ठरेल. त्यासाठी आपण पात्र पाहिजे मित्रांनो. अशा प्रकारे काही बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. तर बघा जे परीक्षेचे टप्पे राहणार आहे. मुख्य परीक्षा, सहाय्यक कक्ष अधिकारी,
राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि जे दुय्यम व निबंधक श्रेणी 1 आहे मुद्रांक निरीक्षण संवर्गाकरता संयुक्त मुख्य परीक्षा 400 गुणांची होत असते, ते आपल्याला माहीत आहे. आणि जे PSI पद आहे त्याच्यासाठी 100 गुणांचा फिजिकल होत असते मित्रांनो, शारीरिक चाचणी आणि 40 गुणांची मुलाखत होत असते फक्त पोलीस उपनिरीक्षक पदासाठी. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य निरीक्षक कक्ष, दुय्यम निरीक्षक, मुद्रांक निरीक्षक फक्त लेखी परीक्षा राहणार आहे. पोलीस उपनिरीक्षकसाठी लेखी परीक्षा प्लस शारीरिक चाचणी प्लस मुलाखत. अशा प्रकारे जे परीक्षेचा टप्पा आहे ते राहणार आहे मित्रांनो. आणि जे परीक्षेचा तपशील आहे तो अशा प्रकारे राहणार आहे. आपल्याला मराठी इंग्रजीचा 50-50 क्वेश्चन राहणार आहे 100-100 मार्कासाठी. सामान्य अध्ययन 100 क्वेश्चन 200 मार्कासाठी. 12वी पदवी अशी दर्जा राहणार आहे आणि दोन्ही याच्यासाठी 1 तास राहणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी MCQ टाईप क्वेश्चन राहणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे बघू शकतो. जे PSI साठी शारीरिक चाचणी होत असते ते फक्त क्वालिफाईंग इन नेचर होत असते. कमीत कमी 60 गुण घेणे अनिवार्य आहे. 60% 100 मार्कापैकी बघू शकतो आपण. आणि त्यांची 40 गुणांची मुलाखत घेण्यात येत असते. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट आपण बघू शकतो मित्रांनो की डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे. तर जे SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्थ आहे त्याचं प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे. PDF फॉर्मॅटमध्ये 50 ते 500 KB पर्यंत आपल्याला अपलोड करायचे आहे. आणि जे वयाचा पुरावा आहे तो लागणार आहे. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा लागणार आहे. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा सन 2025-26 चा लागणार आहे. जे आर्थिक वर्ष आहे ज्या आर्थिक वर्षामध्ये जाहिरात आली त्याचंच कागदपत्र लागणार आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. तसंच नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र 2025-26 चं. जे पात्र दिव्यांग व्यक्ती असतील त्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असेल त्याचा पुरावा. अशा प्रकारे हे डॉक्युमेंट आपण बघू शकतो. समोर पण काही डॉक्युमेंट दिलेले आहे. जे खेळाडूसाठी जे आरक्षण करिता पात्र असल्याचा पुरावा लागणार आहे. खेळाडू प्रमाणपत्र पडताळणी अहवाल सादर करणे आवश्यक राहणार आहे. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा लागणार आहे मित्रांनो. आणि जे मागासवर्गीय आहे, आर्थिक दुर्बल घटक मध्ये येत असतील, आराखीव महिला, खेळाडू झालं किंवा दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षण दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. आणि जे विवाहित स्त्रियांच्या नावात काही बदल झाला असेल त्याचा पुरावा लागणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान असेल त्याचा पुरावा, लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र. अशा प्रकारे डॉक्युमेंट लिस्ट राहणार आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपण बघू शकतो मित्रांनो जे परीक्षा शुल्क आहे, जे ओपन कॅटेगरी आहे अमागास प्रवर्ग त्यांच्यासाठी 544 राहणार आहे. आणि जे मागास आहे आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग त्यांच्यासाठी 344 राहणार आहे मित्रांनो. आणि हे जे फी आहे ते नॉन रिफंडेबल राहणार आहे. अशा प्रकारे आपण बघू शकतो फी स्ट्रक्चर. आणि तुम्ही चलनाद्वारे पण पेमेंट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि जे प्रवेश पत्र आहे ते आपलं 7 दिवस अगोदर एक्झामच्या येणार आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो अशा प्रकारची माहितीपूर्ण जाहिरात आपण बघितलेली आहे. की जे MPSC कंबाईन ग्रुप बी मेन्स आहे 2025चा. तर त्याची फॉर्म फिलअप करायची डेट 8 एप्रिल पासून 22 एप्रिल पर्यंत राहणार आहे. तुम्ही लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून घ्यायचे आहे मित्रांनो. तर अशा प्रकारची माहिती अपडेट होती. अशाच अपडेटसाठी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. फेसबुक पेजवरून बघत असाल तर नक्की फॉलो करून ठेवायचं आहे. धन्यवाद.